नमस्कार मित्रांनो, इथं कृष्णा ब्लॉग मध्ये स्वागत करतो मी. आता कसं शाळा सुरू होऊन आल्या, तर शक्यतो शाळेत आपण कशा जातो हे एक गोष्ट विचार करायला पाहिजे. आपले आईवडील आपल्यासाठी किती खर्च करतात, कपड्यांचा, पुस्तकांचा, लेटरांचा, दप्तरचा, इटीसी इत्यादी, पेन, वही. कमीत कमी सांगतो तुम्हाला 2 ते 2.5 ते 3,000 रुपयापर्यंत सगळा खर्च होतो. नंतर आपल्या शाळेची पास, बऱ्याच गोष्टीचा खर्च करतो आपल्याकडचं. पण आपण शाळेमध्ये गेल्यानंतर काय करतो माहिती आहे का? आपण जर मुलगा तर मुलीकडे पाहणं, मुलगी जर मुलाकडे पाहणं, एकामुळे पाहता बोलल्यानंतर मग प्रपोज मारणं, लाईन मारणं, चक्कर म्हणजे चक्करात पडणं. म्हणजे आपल्या आईवडील आपल्यासाठी एवढे 2 ते 2.5 हजार रुपये, 500चा सुकट खर्च जर म्हटला 5 ते 6 हजार रुपये होते आपल्याला, तर आपल्यासाठी फक्त हे लपण्यासाठी आपले पैसे भरतात. बरोबर आहे ना तुमचं? असंच म्हणणं झालं म्हटलं. म्हणजे आपल्या आईवडील आपल्याला लपलं जुटायला पाहिजे यासाठी आपल्याला खर्च उचलतात. चांगली गोष्ट आहे तुमची जी विचार आहात समजा. पण काही जे आहेत थोडेसे त्याने ते काय विचार करतात माहीत आहे का? की आपल्या आईवडील आपल्याला खर्च करतात, तर आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. काही महारथी असे आहेत की मस्त लफडे करायचे, बाहेर बसायचं, सिगरेट आवळायचे, पोरं असले समजा बोलायचं, काही इकडे फिरायला जायचं, काही तिकडे बहीण भावाच्या नात्याने जायचं, हा माझा भाऊ आहे याहीसोबत जायचं. पण भावाचं जे नातं आहे त्याला कलंक लावला करणं लोकांनी. ते बहीण भावाच्या नात्यानं कुठे फिरणं, काही करणं, आई वडिलांच्या चोरून मोबाईल चालवणं, पोरगी आई वडिलांना वाटते बाई ऑनलाईन अभ्यास करू आली, पोरगी इकडे पोरगा मस्त चॅटिंगवर राहतात. काय बाबू शोना काय चाललं, पोरगा फ्री फायरचा खेळ खेळते. म्हणजे एका प्रकारचं आईवडिलांसोबत धोका चालू आहे दुनियात. आईवडिलांचे स्वप्न असतात काही मोठे मोठे, आणि इकडे मुलगा मुलगी अलगच स्वप्न बनवून चालू असतात. वेगळंच दुनिया चालू आहे बनवणं. म्हणजे याच्यात तुम्हाला वाटत नाही का आपण मोठं महापाप पुरवलो म्हणून? एक गोष्टीचा विचार करता भावांनो, जरी आपण घरच्यांना धोका देऊ राहिलो, पण तो वरचा जो आहे ना तो पाहत असते. बरं, कर्माचा खेळ आहे. आज तुम्ही जरी लफडे कामं, रिकामचोट कामं करसाल, याचं फळ तुम्हाला पुढे जाऊन भेटणारच आहे. तुम्ही चांगले कामं करा, अभ्यासाकडे लक्ष द्या, आईवडिलांचं नाव कमा. बाकी तर मी काही सांगू शकणार नाही. गोष्ट जर पडली असेल तर लाईक कर जा, नाही तर काही गरज नाही लाईक करायची. फक्त हा व्हिडिओ मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, काही कोणता व्हायरल किंवा व्हायरल करायसाठी नाही. धन्यवाद. रामदूत बलधाम की, पवन पुत्र बिरवान की, अंजनी केस लाल की, करोड़ मिल